राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा गुजरात राज्यात। सुनील तटकरेंची सुरतेत धडाडली तोफ। आगामी लोकसभा निवडणुकीचे फुंकले रणशिंग, उपस्थितांचे जिंकले मने। पंचायत समितीच्या सदस्या एवढे काम देखील खासदार अनंत गीते यांनी केलेले नाही। सुनील तटकरे यांची घणाघाती टीका। आगामी लोकसभा निवडणुकीत उज्ज्वल कोकणच्या भवितव्यासाठी सुरतवासियांचे संपूर्ण पाठबळ व ताकद निर्णायक ठरेल, सुनील तटकरे यांचे प्रतिपादन। 5 वेळा आमदार म्हणून केलेली विकास कामे पाहिलीत। आता कोकणच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक वेळ खासदार म्हणून काम करण्याची संधी द्या, सुनील तटकरे यांचे सुरतच्या कोकणवासियांना आवाहन। आगामी लोकसभा निवडणुकीत उद्याच्या उज्ज्वल कोकणाच्या भवितव्यासाठी सुरतवासियांचे संपूर्ण पाठबळ व ताकद निर्णायक ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले। 5 वेळा आमदार म्हणून केलेली विकास कामे पाहिलीत। आता केवळ एक वेळ खासदार म्हणून विकास कामे करण्याची संधी द्या, असे आव्हान देखील सुरतमध्ये वास्तव्यात असलेल्या रायगड व कोकणवासियांना तटकरे यांनी केले। सुनील तटकरे यांचे सुरत येथील त्रिभुवन नगर येथे उद्योजक परेश शेठ मोरे यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी विजय कलश देऊन सुरतवासियांनी तटकरे यांचा भव्य दिव्य सत्कार केला। सुनील तटकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने सर्व ताकदीनिशी दंड थोपडलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा व हळदी कुंकू समारंभ गुजरात राज्यातील ऐतिहासिक समजला जाणाऱ्या सुरतेत नुकताच पार पडला। येथील मेळाव्यात रायगडचे सुपुत्र सुनील तटकरे यांची तोफ धडाडली आणि मेळाव्यास उपस्थित सुरत येथे रोजगार व व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या हजारो रायगड व कोकणवासियांची मने जिंकली। आजवर आमदार व मंत्री पदावरून रायगड व कोकणाच्या विकासासाठी भरभक्कम निधी उपलब्ध करून दिला असल्याचे तटकरे म्हणाले। परंतु खासदार म्हणून 6 वेळा निवडून आलेल्या अनंत गीतेने पंचायत समितीच्या सदस्या एवढे देखील काम केलेले नाही, अशी टीका सुनील तटकरे यांनी यावेळी केली। आमदार म्हणून विकास कामे कशी केली जातात हे मी दाखवून दिले। आता खासदार म्हणून एकदा निवडून द्या। पहिल्याच वर्षात विकास निधी कसा आणतात व विकास कामे कशी केली जातात हे मी दाखवून देईन, असे तटकरे म्हणाले। या मेळाव्यात सुनील तटकरे, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, तटकरे साहेबांचा विजय असो या घोषणांसह फटाक्यांची आतिषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता। यावेळी आपल्या खास व प्रभावी वक्तृत्व शैलीतून तटकरे यांनी कोकणचा विकास हाच एकमेव ध्यास असल्याचे सांगत राजकारण व समाजकारण यांची अचूक सांगड घालत सातत्याने जनमानसाचे हित जपण्यावर भर दिला असल्याचे स्पष्ट केले। आगामी 2019च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग सुरतच्या भूमीतून फुंकले असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले। कोकणच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी सुरतवासियांच्या भक्कम पाठबळाची गरज आहे। पक्ष संघटना वाढीच्या उद्देशाने संबंध महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील गेलो, मात्र गुजरात राज्यातील सुरतेत राष्ट्रवादीचा भव्य मेळावा माझ्या नेतृत्वात प्रथमच होतोय, याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे तटकरे म्हणाले। मेळाव्यासाठी झालेली अलोट गर्दी पाहून रायगडच्या भूमीतच भाषण करीत असल्याची अनुभूती मिळते। अपयश ही यशाची पहिली पायरी आहे। आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाहीत, तर जनतेची कामे प्रामाणिकपणे करण्याची तळमळ ठेवून काम करण्यात नेहमीच धन्यता मानली असल्याचे तटकरे म्हणाले। माझ्या सत्तेच्या यशाच्या वाट्यात कोकण व सुरतवासियांचे मोठे योगदान असल्याचे तटकरे म्हणाले। सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली। राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेच, मात्र कोकणच्या विकासासाठी केंद्रातून भरीव निधी देखील त्यांना आणता आला नाही। केवळ जाती, धर्म व समाजाच्या नावावर मते मिळवली, मात्र विकास कामे करण्याकडे गीतेंनी पाठ फिरवली असल्याचे तटकरे म्हणाले। मतदानाची अमूल्य ताकद पाठीशी उभी करा,
लोकप्रतिनिधी म्हणून सुरतवासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेच आणि कधीच कमी पडणार नाही अशी शाश्वती सुनील तटकरे यांनी शेवटी दिली. दरम्यान वर्धात तटकरे यांनी सुरतवासियांनी ओतप्रत दिलेल्या प्रेम व आपलेपणाच्या भावनेने केलेला हृदय सत्कार कायम हृदयात व स्मरणात राहील असे म्हटले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबूशेठ खानविलकर व परेशशेठ मोरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सुरतेत प्रचंड मेहनत घेतली. यावेळी बाबूशेठ खानविलकर, रायगडमधून राष्ट्रवादीचे कोंडेकर, अनंता महाडिक, प्रवीण पोळेकर, सुरेश महाबळे, संदीप पार्टे आदींची समायोजित भाषणे झाली. उपस्थित हजारो महिलांना यावेळी हळदी कुंकाचे वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी सुनील तटकरे यांच्या समवेत श्रीमती वर्धा तटकरे तसेच रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रशेखर तथा बाबूशेठ खानविलकर, मराठा समाजाध्यक्ष परेशशेठ मोरे, राजग्रुप संस्थापक सुरेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरत अध्यक्ष सुभाष शेलार, बाबूराव कटे, सदानंद शेळके, आनंद पडवळ, अशोक साळुंके, शबीरभाई शेख, मिलिंद खानविलकर, विजय खानविलकर, संदीप जाधव, संजय दबडे, दत्तात्रय खांबे, गजानन मोहिते, मनोहर धामुनसे, अनंता महाडिक, विनायक करावडे, जितूभाई पडवळ, भावेश नागते, विलास आंबिके, गणेश कोंडेकर, मनोज सांगले, संदीप पार्टे, विठ्ठल पार्टे, दगडू मोरे, वसंत पोलेकर, सोपान मालुसरे, विकास पोलेकर, संजय देवलीकर, परशुराम शिर्के, निलेश धनावडे, परेश दबडे, निलेश सांगळे, नरेश सांगले, नारायण गावडे, अमित गायकवाड, सुभाष पडवळ, विठ्ठल मुंबरे, रामदास वाडकर, मानसी सांगले, नैना शिलार, निशा मोरे, निशा सांगळे, सुरेखा सांगले, शोभा पार्टे, चित्रा रणपिसे, सोनल यादव, सोनल, सुनीता वाडकर आदींसह मान्यवर सुरतवासीय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली 40 वर्ष रायगडच्या भूमीमध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो. चांद्यापासून मांद्यापर्यंत ओळखलेल्या महाराष्ट्रामध्ये कोकणापासून, विदर्भापासून, उत्तर महाराष्ट्रापासून, पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यामध्ये सुद्धा मी अनेक वेळा गेलो. कदाचित मी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असेल, पण पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने, माझ्या नावाने कार्यक्रम पहिल्यांदाच होतो आहे. आणि माझ्या 40 वर्षामध्ये मला जे अनुभवायला मिळालं नाही ते सुरतच्या भूमीत तुमच्यामुळे मला आज या ठिकाणी अनुभवायला मिळतं. जणू का मी रोहायलाच उभा आहे, जणू का मी निजापूर भागामध्ये भाषण करतोय, जणू का मी माणगावच्या भूमीमध्ये भाषण करतोय. असा पहिला जनसमुदाय आज महिलांची प्रचंड प्रमाणाची उपस्थिती या सुरतच्या भूमीमध्ये मराठी भाषिकांची पाहायला मिळते आहे. याच्यासारखा आनंदाचा क्षण आयुष्यभरामध्ये कुठला असू शकत नाही. त्या सगळ्या परिसरामध्ये 30 वर्ष आनंद गीते त्या ठिकाणी 6 वेळा खासदार म्हणून काम करत आले, पण कधी आपला राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न सुटला गेला नाही. कधी रेल्वेच्या बाबतीमध्ये योग्य ती उपाययोजना त्या ठिकाणी केली गेली नाही. केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी खेचून आणण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवली गेली नाही. कारण पक्षाच्या नावावरती आणि समाजाच्या नावावरती, धर्माच्या नावावरती मतं घेतल्यावर लोकांचे प्रश्न सोडवण्याची दुर्दैवी बांधिलकी त्या ठिकाणी ठेवायला लागत नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता जरी अल्प समाजामध्ये जन्माला आला तरी सारा बहुजन समाजाने मला कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी अशा पद्धतीने प्रेम दिलं की मी कर्माने या संबंध भावनेने, कर्माने कुटुंबियांच्यासारखा या सगळ्या परिसरामध्ये वावर झालो. त्याच्यातून एक मोठ्या प्रमाणावरती विकासाची कामं त्या ठिकाणी करता आली. आज प्रचंड प्रमाणाचा विकास आपल्याला साधायचा आहे. सुरत पासून महाडपर्यंत जाणारी एसटी ज्या कालावधीमध्ये सुरू झाली त्या कालावधीमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता राज्यामध्ये काम करत होता आणि माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती या सुरतच्या परिसरामध्ये राहणारे माझे रायगडवासी जे आहेत, जे आज सुरतवासी म्हणून या सगळ्या परिसरामध्ये राहतात, जे आपल्या आईची ओळख त्या ठिकाणी ठेवतात, आपल्या मातीचं सुगंध त्यांच्या मनामध्ये आहे, त्यांना जर का आपल्या रायगडमध्ये यायचं असेल, रत्नागिरीमध्ये यायचं असेल तर सुरत ते महाड एसटी सुरू झाली पाहिजे. भांडवली ते महाड ही भूमिका पहिल्या प्रथम कुणी घेतली तर या सुनील तटकरेंनी घेतली. हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. सर, आज रायगडच्या भूमीतून आपण डायरेक्ट सुरतमध्ये या ठिकाणी आलेला आहात. लोकसभेचा महाडमध्ये आपण लोकसभेच्या रणशिंग त्या ठिकाणी फुंकलं होतं. आता सुरतमध्ये देखील तशाच पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय. सर, एकूणच आजच्या कार्यक्रमाविषयी काय सांगाल, काय प्रतिक्रिया असणार आहे सर आपली? मी अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. सुरतमध्ये मी आज पहिल्यांदाच राजकीय भेटीच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आणि रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील राहणाऱ्या माझ्या सर्व सुरतकर, रायगडवासी, रत्नागिरीवासियांनी प्रचंड प्रमाणावरती उत्स्फूर्तपणाने माझं या ठिकाणी स्वागत केलं. अभूतपूर्व संख्येने माझ्या महिला भगिनी या ठिकाणी जमल्या. मला असं वाटतं
विजयाची नांदी असेल असंच आज वातावरण सुरतच्या या रायगडवासीय रत्नागिरी वासियांना भेटल्याच्यानंतर मला त्या ठिकाणी वाटतं. मॅडम, आज थेट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातून आपण गुजरातमधल्या सुरतपर्यंत या ठिकाणी झेप घेतलेली आहे आणि एवढ्या मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमाला लाखो महिलांची उपस्थिती या ठिकाणी होती. काय सांगाल मॅडम, कसं वाटतंय? माझ्या कोकणातून आलेल्या माता भगिनी मैत्रिणी या ठिकाणी व्यापार उद्योगाच्या निमित्ताने स्थायिक झाल्या आणि त्यांना भेटण्याचं भाग्य मला आज इथे लाभलं. म्हणजे मी कोकणातच आहे असं मला वाटलं. मला कधी असं म्हणजे भासलं नाही की मी सुरतसारख्या ठिकाणी आज इथे आली आहे. मॅडम, साहेबांचं एवढा मोठा प्रचार सभेची गर्दी आपण बघतो किंवा सभांना गर्दी बघतो, ती गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. कसं वाटतंय? काय आपल्या भावना काय आहेत? आपली प्रतिक्रिया काय असेल? साहेबांना सगळ्या म्हणजे ह्या कोकणातील सगळ्या महिला आणि माझ्या माता भगिनी बंधू आणि जे श्रेष्ठ सगळे सहकारी आहेत त्यांनी मोठ्या संख्येने आज इथे येऊन आशीर्वाद दिलेले आहेत साहेबांच्या पाठीशी. त्याच्यामुळे मला त्यांचे आभार मानावे किंवा त्यांचे किती धन्यवाद त्यांना किती द्यावे तितके थोडेच आहेत. भव्य मेळावा बघून आमचा विश्वास वाढलेला आहे. यावेळेला तटकरे साहेबच खासदार होतील असं चिन्ह स्पष्ट दिसायला लागलेलं आहे. कारण हा जो भव्य दिव्य मेळावा हा तटकरे साहेबांच्या प्रेमापोटी झालेला आहे. तटकरे साहेबांचं ज्या सणापासून स्वागत झालं ते पाहता रायगडवासी, रत्नागिरीवासी, सर्व सुरतकर हे तटकरे साहेबांसोबतच आहेत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे तटकरे साहेबांचा विजय निश्चित झालेला आहे. त्यात कोणाच्या मनात शंका नाही असं आम्हाला वाटतं. सर, एवढ्या मोठ्या मेळाव्याची तयारी आपण रायगडमध्ये राहता, निजामपूरमध्ये राहता, परंतु आपला एवढा संपर्क या ठिकाणी कसा आहे आणि आपण कशी ही तयारी केलीत? एवढी गर्दी कशी जमली? ह्या मेळाव्याची तयारी खरं सांगायचं तर आमचे निजामपूर विभागाचे युवक अध्यक्ष महेशजी कोंडेकर, त्याचबरोबर साठे यांनी आम्हाला इथले जे सुरतकर आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिले. त्याचबरोबर क्रिकेटमधून आमचा संपर्क वाढला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इथे ज्यावेळी सर्वप्रथम मी आलो त्यावेळी राजे ग्रुपचे संस्थापक सुरेशजी पवार यांची एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं की फार मोठ्या प्रमाणात सभा घ्यायची आणि तटकरे साहेबांचे जे विचार आहेत, त्यांची विकास कामाची जी पद्धत आहे ती सर्व लोकांपर्यंत पोहोचवायची आणि त्यामुळे हा भव्य दिव्य मेळावा आम्ही सक्सेसफुल करू शकतो. रायगडचे भाग्यविधाते तटकरे साहेब यांच्या प्रचाराच्या दरम्यानमध्ये आम्ही या गुजरातच्या अध्यक्ष सुरत शहरामध्ये आलेलो आहोत. तुम्हाला आज मी एवढंच सांगू इच्छितो की जशी कोकणामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये साहेबांच्या कार्यक्रमासाठी सभेसाठी जेवढी गर्दी असते त्याहून डबल दुर्गुणा आज मला सुरतमध्ये पाहायला मिळाली. हे पाहून माझं मन भरून येत आहे की इथे साहेबांचा पराजय अटळ आहे आणि आज साहेबांनी इथे काही लोकांना चांगल्या प्रकारचा आश्वासन दिलेलं आहे की साहेब खासदार झाल्यानंतर रायगडाचंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खासदार कसा असावा हे दाखवून देणार आहे. त्यांच्या वक्तव्यातून हे आलेलं आहे. तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही इथे होतात. तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तटकरे साहेबांसारखा खूप धडाडीचा आणि हुशार व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती जर खासदार म्हणून झाली आणि होणारच आहे त्यात तिळगुण शंका नाही. तरी देखील मी तुम्हाला एवढंच बोलेल की तटकरे साहेब जिंकून आल्याशिवाय राहणारच नाही. जय गुजरात, जय रायगड, जय महाराष्ट्र. ऑल इंडिया न्यूज लाईव्ह साठी धम्मशील सावंत सोबत बशीर भाई परबडकर, सुरत, गुजरात.